नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैतने कलाला पुन्हा घरामध्ये घेतलेलं असतं, त्यामुळे सरोजचा जीव मात्र फारच खालीवर झालेला असतो. सोबतच आपांनी देवी आईचा आरती करण्याचा मान सुद्धा सरोजकडून काढून तो कलाला दिलेला असतो. चांदेकरांच्या घरात जिथे तिथे फक्त कला कला आणि कलाच असते आणि सरोजला काही ही गोष्ट पचत नसते. तर दुसरीकडे कला हिला आपली नक्की चूक काय झाली आहे हेही समजलेलं नसतं. ज्या सरोजला तिने धक्का मारलेला नसतो त्या सरोजने दावा केलेला असतो की कलानेच मला धक्का मारलाय आणि त्या सरोजमुळे कला तब्बल 2 दिवस घराबाहेर होती. तिला वाटलं होतं की जर ती 2 दिवस घराबाहेर राहिली किंवा जोपर्यंत चांदेकर स्वतः मला घरात घेऊन येत नाही तोपर्यंत जर ती घराबाहेर राहिली याचा अर्थ तिने तिचा स्वाभिमान जागा ठेवलाय आणि याचा अर्थ हा होतो की मी कुठलीही चूक केलेली नाहीये. परंतु अद्वैतने तिला घरात तर घेतलेलं असतं. रात्रीच्या वेळी अद्वैत तिला खूप बोललेला असतो की तूच माझ्या आईला धक्का मारलाय. याचा अर्थ कलावर जे शिंतोडे उडलेले असतात ते अजूनही पुसले गेलेले नसतात. आणि मग कला आता याबद्दलच सरोजशी बोलण्याचं ठरवते. कला आता सरोजसाठी कॉफी घेऊन जाते. सरोजच्या रूममध्ये जाते. सरोज जेव्हा कलाला रूममध्ये येताना बघते तेव्हा सरोजला राग येतो आणि सरोज म्हणते की थांब तिथेच, तू माझ्या खोलीत पाऊलही टाकायचं नाही. आणि पाऊल टाकायचं नाही याचा अर्थ काय होतो माहितीये ना, माझ्या आसपास सुद्धा फिरकायचं नाहीस. मग कला सरोजला म्हणते की सरोज मॅडम, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. ठीक आहे, मला जे काही बोलायचं होतं ते मी दारातूनच बोलते, पण मी जे काही बोलणार आहे ते प्लीज तुम्ही ऐकून घ्या. मग सरोज कलाला म्हणते की काय, तू माझ्यावर आता जबरदस्ती करणार आहेस? कला सरोजला म्हणते की नाही सरोज मॅडम, मी तुमच्यावर जबरदस्ती अजिबात करत नाहीये. मी फक्त तुमच्या समोर माझी बाजू मांडते. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला धक्का मारलाच नव्हता आणि त्यावेळी जे काही घडलं ते इतर कोणी बघितलं असेल किंवा नाही बघितलं असेल, परंतु तुम्हाला आणि मला काय घडलं हे चांगलंच माहिती आहे. आणि तरी सुद्धा चांदेकर मला वाटेल तसं बोलत होता, मला हाताला धरून घराबाहेर काढत होता आणि त्यामुळेच मी खोटी ठरले. सरोज कलाला म्हणते की काय ग, कोण आहेस तू मला जाब विचारणारी? मग कला उत्तर देते की मीच तर आहे तुम्हाला जाब विचारणारी सरोज मॅडम, कारण गोष्ट माझ्यासोबत घडलीये, माझ्यावर आरोप करण्यात आलेत. अहो, ज्यावेळी चांदेकरने माझ्यावर आरोप केले त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्याकडे बघितलं. तेव्हा मला असं वाटलं होतं की जे काही खरं आहे ते तुम्ही सर्वांना सांगाल. पण मग सरोज मॅडम, तुम्ही का सर्वांना खरं नाही सांगितलं? का तुम्ही गप्प बसल्या? सरोज म्हणते की याचा अर्थ तुला असं म्हणायचंय का मी खोटं बोलले? मला म्हणते की छे हो मॅडम, अहो तुम्ही खोटं नाही बोललात तर तुम्ही गप्प बसलात, तुम्ही काहीच नाही बोलला, हा तर प्रॉब्लेम आहे. जेव्हा एखादी गोष्ट अशा परिस्थितीमध्ये मौन धारण करते ना, तेव्हा त्याचा अल्टिमेटली अर्थ होतो की त्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत आणि म्हणून तो गप्प बसलाय. हे बघा मॅडम, तुम्हाला मी या घरामध्ये नकोय, तुम्हाला मी सून म्हणून मान्य नाहीये. आणि परवा घडलेल्या प्रकरणापासून तर एक गोष्ट मात्र नक्की आहे की तुम्ही मला घराबाहेर काढण्यासाठी वाटेल ते कराल, पण मॅडम आज तरी सुद्धा मी याच घरामध्ये राहते. मॅडम, तुम्हाला वाटेल ते तुम्ही प्रयत्न करा, परंतु मी सुद्धा या घरातला माझा चांगुलपणा सिद्ध करण्यासाठी कमी बघणार नाही. आणि एक म्हणजे मला या घरामध्ये आयुष्यभर सून म्हणून राहायचंय असंही काही नाहीये, पण माझ्या चारित्र्याला, माझ्या खरेपणाला गालबोट लागलेलं मला मात्र नकोय. तुमचे किंवा घरातल्यांचे माझ्याबद्दल जे काही गैरसमज असतील ते दूर केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि ज्याप्रमाणे तुम्ही मला घराबाहेर काढण्यासाठी इरीला पेटलायत ना, मी फक्त स्वतःवरचे आरोप पुसून टाकण्यासाठी इरीला पेटले. मग कला आता तिथे टेबलावरच सरोजची कॉफी ठेवते आणि मग कला तिथून निघून जाते. कला निघून गेल्यावर सरोज ती कॉफी बघतही नाही आणि मग पुन्हा एकदा कलाच्या पाठीमागे येते. कला आता किचनमध्ये येते. रजनी सुद्धा किचनमध्येच उभी असते. तर मित्रांनो, मागच्या हप्त्यातील आपली पैठणीची विनर ठरलेली आहे अपर्णा निलेकर. सर्वात प्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. अपर्णा, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की कमेंट बॉक्समध्ये जो फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म लवकरात लवकर तुम्ही भरा आणि आमच्याशी संपर्क करा. तुम्ही पाठवलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला तुमची पैठणी मिळेल. तर मित्रांनो, या हप्त्यातील आपली भेट असणार आहे आकर्षक साडी. तर लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. आणि सोबतच तुम्ही जी कमेंट कराल त्या कमेंटच्या शेवटी तुमचा आवडीचा रंग लिहा.
तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल, व्हिडिओला लाईक केलेलं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि तुमच्या आवडीचा रंग कमेंटमध्ये लिहिलेला असेल तरच तुम्हाला पुढची साडी भेटू शकते. त्यामुळे वाट कसली बघताय, लगेचच कामाला लागा. धन्यवाद. कला रजनीशी काही बोलायला जाणार तेवढ्यातच सरोज तिकडनं येते आणि मग सरोजला बघितल्यावर कला सरोजला पूर्णपणे इग्नोर करते आणि तिचं काम करत असते. सरोज रजनीला म्हणते की रजनी प्लीज मला पाणी दे. रजनी म्हणते की हो. रजनी सरोजच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास देते. काही नाही, बस एवढंच. आणि सरोजला फक्त कलाला हे दाखवायचं असतं की बघ, मला तुझ्या हातची कॉफीची काही गरज नाहीये, पाणी पिण्यावर सुद्धा खुश राहू शकते आणि या घरामध्ये फक्त तूच माझं सगळं काही करणारी नाहीयेस, तर बाकीचे माणसं सुद्धा माझं काम ऐकतात. म्हणजे फक्त पाण्यासाठी कोणाला तरी उठवायचं किंवा मग त्याच्या कामातून त्याला डिस्टर्ब करायचं, परंतु स्वतःचं काम मात्र करायचं. जर सरोज स्वतःला घरातली सून म्हणवतीये, सरोज जर स्वतः घरातली कर्तबगार सून आहे, तर तिला हे शोभतं का की फक्त पाण्याचा ग्लास भरून सुद्धा ती किचनमधून घेऊ शकत नाही, पाण्याचा ग्लास सुद्धा तिला तिच्या हातामध्ये लागतो. एवढं तर घरातले पुरुष मंडळी सुद्धा करतात, परंतु आपली सरोज म्हणजे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. सरोज तिथून निघून गेल्यावर कला सुद्धा सरोजकडे इग्नोर करते, कारण तिला माहीत असतं की हे रोजचंच प्रकरण आहे. तर अद्वैत सकाळी सकाळी त्याचं आवरत असतो आणि त्याचं आवरत असताना त्याचं लक्ष त्याच्या हाताकडे जातं आणि मग त्याला कळतं की अरे, त्याच्या हाताला तर पट्टी बांधली गेली आहे आणि रात्री तर तो पट्टी न बांधता झोपला होता. मग अद्वैतला समजतं की याचा अर्थ ही पट्टी खरेनेच बांधली आहे आणि त्याला रात्रीचा टाईम आठवत असतो, कारण खरे त्याच्यासाठी खूप पॅनिक झाली होती की चांदेकर ते पट्टी बांधून घे, त्यातून रक्त येतंय. त्याच वेळी कलाही तिथे आलेली असते. आता अद्वैत कसलाही विचार न करता कलाने ती पट्टी बांधलेली असते म्हणून डायरेक्टली पट्टी सोडायला सुरुवात करतो. कला लगेचच अद्वैतला थांबवत असते आणि म्हणत असते की चांदेकर प्लीज ऐकून घे ना, पट्टी नको ना काढूस. परंतु अद्वैत मात्र कलाचं काहीही ऐकत नसतो आणि तो डायरेक्टली ती पट्टी सोडून टाकतो. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, तू स्वतःच्या जखमेवर असा राग काढू शकत नाही हा. मग अद्वैत कलाला म्हणतो की का नाही काढायचा मी माझ्या पट्टीवरती राग किंवा माझ्या हातावरती राग, या बाबतीत पण तू मला डॉमिनेट करणार. आणि एक म्हणजे ही माझ्या हातावरची जखम आहे ना, बघेल ना मला काय करायचं ते. आणि काय ग, तुला माझ्या हातावरची जखम दिसते परंतु मनाला झालेली जखम नाही दिसत का? त्याच्यावर काही उपाय आहे का तुझ्याकडे? मग राहू दे माझ्या हातावरची जखम. कला अद्वैतला म्हणते की हा जो तुझा राग आहे ना, तो एकदा जरा बाजूला ठेवून विचार करत जा. अद्वैत मात्र कलाला कुठलंही उत्तर न देता तिथून निघून चाललेला असतो. तेव्हा कला त्याला पुन्हा थांबवते आणि म्हणते की अद्वैत प्लीज, मी काय बोलते ते तरी ऐकून घे. अरे प्लीज, त्या जखमेवर काहीतरी पट्टी बांध किंवा मग काहीतरी रुमाल बांध, नाहीतर एक काम कर, हा फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा आणि तूच तुझ्या हाताने पट्टी कर, परंतु कर प्लीज. अद्वैत, मी तुझ्या पाया पडते, परंतु ही जखम अशी उघडी ठेवू नकोस. कलाला अद्वैतबद्दल खूप काळजी वाटत असते, परंतु अद्वैतचं मात्र भलतंच काहीतरी सुरू असतं आणि तो कलाला ओरडत असतो की तू माझ्याशी अजिबात बोलायचं नाही. एवढं सगळं झाल्यानंतर मी तुला माझ्या रूममध्ये माझ्यासोबत राहून देतोय ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि हो, इथून पुढे जर तुला माझ्या खोलीमध्ये राहायचं असेल तर कमीत कमी बोलायचं, प्रत्येक गोष्टीवर स्वतःचा हक्क दाखवायचा नाही किंवा गाजवायचा नाही आणि माझ्या घरातल्या मेंबरसोबत कमीत कमी संबंध ठेवायचे. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, अरे तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? अद्वैत म्हणतो की तुला तुझी चूक कळलेली नसेल, परंतु आम्हाला माहिती आहे की तू चुकली आहेस. त्यामुळे जर इथून पुढे माझ्या घरात तुला राहायचं असेल तर माझ्या 2 अटी आहेत आणि त्या तुला मान्य कराव्याच लागतील. कला विचारते की कुठल्या अटी? तेव्हा अद्वैत सांगतो की एक म्हणजे तू माझ्याशी बोलायचंच नाही. कला म्हणते की हो, तुझ्यात जर एवढा ॲटिट्यूड असेल ना तर मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. अद्वैत म्हणतो की माझी दुसरी अट अशी आहे की देवी आईच्या उत्सवामध्ये तू कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन करायचं नाहीस. देवी आईच्या उत्सवाशी आणि तुझा माझ्याशी काही एक संबंध नाहीये. कला अद्वैतला म्हणत असते की अरे अद्वैत, तू असं का करतोयस? हे बघ, आपल्या भांडणाचा आणि देवी आईच्या उत्सवाचा काहीच संबंध नाहीये आणि आपला राग तू देवी आईच्या उत्सवावर का काढतोयस? अरे, देवी आईचा उत्सव म्हणजे आपल्या घरात परंपरागत चालत आलाय. अद्वैत म्हणतो की एक मिनिट, बोलण्यात चुकतीयस तू. आपलं घर नाही, माझं घर. आणि ही गोष्ट नोट करून ठेव की माझ्या घरातल्या देवी आईचा उत्सव आहे हा, त्यामुळे मी जे काही म्हणतोय ना तेच होणार. कलाला अद्वैतचा खूप राग आलेला असतो. मग कलाही मनात ठरवते की बघ, ठीक आहे, आता तू म्हणतोयस ना हे सगळं, मग आता तू बघ की मी काय करते ते. आणि ती अद्वैतला सांगते की ठीक आहे, मान्य आहे मला, असं म्हणून कला तिथून निघून जाते.
तर इकडे नैना तिच्या रूममध्ये असते. बरं, आता नैनाने खूप सारे कॉस्मॅटिक आणि ब्युटी प्रोडक्ट तिने ऑर्डर केलेले असतात आणि ते सर्व ती बघत असते. आता राहुल तिथे येतो आणि हे सगळं बघतो. राहुल तिला विचारतो की नैना, हे सर्व कुठून आणलंस तू? आणि हे सर्व कुठून आणलंस तू? तेव्हा नैना उभी राहते. राहुलला म्हणते की ओळख बरं मी कुठून आणलं असेल. राहुल म्हणतो की माझ्या पैशातून आणलंयस ना? नैना म्हणते की करेक्ट. अरे, एका फटक्यात ओळखलं तू. काही पण म्हणा, हा माझा नवरा आहेच शेवटी हुशार. राहुल म्हणतो की आणि हो, तू निर्लज्ज आहेस. नैना म्हणते की नाही, याला निर्लज्ज नाही म्हणत, व्यावहारिक म्हणतात. काय आहे ना राहुल, मी कुठलंही काम फुकटात करतच नाही. आता तू जे काही मला काम सांगितलं होतं त्या कामातून मी माझं कमिशन काढून घेतलं आणि त्या कमिशन मधूनच मी माझ्या गरजा भागवतीये. आणि तसं जर बघायला गेलं ना तर हे पैसे मी स्वतः कमवलेत. हा राहुल, तू ना जरा काम कर, तू ना जरा शांतपणे वागत जा. आणि मॉम इन लॉ तुला काय सांगतात की मी म्हणजे तुझ्या आयुष्यातली खूप महत्वाची गोष्ट आहे आणि खूप लकी सुद्धा आहे तुझ्यासाठी. हे बघ राहुल, एक गोष्ट लक्षात घे, म्हणजे तू जे काही प्लॅन करतोय ना तर त्या प्लॅनमध्ये मी तुझा खूप मोठा पार्ट होऊ शकते. तू त्या प्लॅनसाठी माझा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो आणि मी तुला खूप छान पद्धतीने उपयोगी पडू शकते. परंतु तुला हीच तर गोष्ट समजत नाही ना. राहुल म्हणतो की म्हणजे काय म्हणायचं तुला? नैना म्हणते की तेच ना राहुल यार, तुला प्रत्येक गोष्ट ना खूप जास्त डीपली एक्सप्लेन करावी लागते. एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत खाली चल, मी तुला लगेच डेमो देते. मग नैना राहुलचा हात पकडते आणि राहुलला खाली घेऊन जाते. तर इकडे कला आणि अद्वैत दोघंही जिन्यावरनं खाली येत असतात. त्यावेळी आबा कलाला म्हणतात की सुनबाई, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं ग. कला म्हणते की हो आजोबा, बोला ना. आबा कलाला म्हणतात की या वर्षीपासून आपण आपल्या देवीचं दर्शन सगळ्यांसाठी खुलं केलंय. आता सगळे भाविक दर्शनाला येणार आहेत म्हटल्यावर त्यांना प्रसाद देणं आपलं कर्तव्य आहे आणि जे भाविक देवाचं दर्शन नाही घेऊ शकत त्यांना सुद्धा प्रसाद मिळायला हवा. शेवटी चांदेकरांकडे बसणारी देवी आई ही कोल्हापुरातलं मोठं श्रद्धास्थानच आहे ना. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की यावर्षी नारळाच्या वड्या घरीच बनवून प्रत्येक भाविकाला त्या प्रसाद म्हणून देण्यात याव्या. कला म्हणते की हो आजोबा, आपल्या चांदेकरांच्या घरात. कला म्हणते की खरंय आजोबा, आपल्या चांदेकरांच्या घरात देवी आईचा प्रसाद म्हणून नारळाच्या वड्या सगळ्या भाविकांना मिळणार. आबा म्हणतात की हो सुनबाई, आणि माझी अजून एक अशी इच्छा आहे की हा प्रसाद तू स्वतःच्या हाताने करावास. मग करशील का तू हा प्रसाद स्वतःच्या हाताने? मग कला आता थोडीशी थांबते. ती अद्वैतकडे बघू लागते. आबा कलाला म्हणतात की काय ग पोरी, प्रश्न तर मी तुला विचारला ना, मग तू अद्वैतकडे कशाला बघतीयस? आता कला आबांना दुखवू शकत नसते की वड्या मी बनवणार नाही, कारण मला अद्वैतने तसं सांगितलंय की देवी आईच्या उत्सवामध्ये तू कुठलेही प्रकारचं पार्टिसिपेशन करायचं नाही, तू पार्टिसिपेट व्हायचं नाही आणि तुझा आणि देवी आईच्या उत्सवाचा काही एक संबंध सुद्धा नाहीये. त्यामुळे कला थोडी कन्फ्यूज झालेली असते. परंतु आबांचं मन तिला मोडायचं नसतं, त्यामुळे ती मान डोलावते. आबांना वाटतं की चला आता सुनबाई वड्या करण्यासाठी तयार आहे, त्यामुळे आबा खूप खुश होतात. आबा म्हणतात की हे बाकी चांगलं केलंस हा कला, आणि पहिली गोष्ट म्हणजे यावर्षी देवी आईची मूर्ती जिने घडवली ती म्हणजे आमची सुनबाई, आणि यावर्षी तिच्याच हातून आता देवी आईचा प्रसाद सुद्धा वाटला जाणार आणि तीच देवी आईचा प्रसाद बनवणार. कला, खरं सांगू का, या वर्षीचा देवी आईचा उत्सव कला तुझ्याच हातून संपन्न व्हायला लागलाय असं वाटायला लागलंय आता. आबा तिथून निघून जातात. तर कला अद्वैतला इशारे करून म्हणत असते की अरे बोल, तू आबांशी काहीतरी बोल, मी तर काही बोलू नाही शकत. त्यावेळी अद्वैत मनामध्ये विचार करत असतो की किती लबाड बाई आहे ही. नाही म्हणजे आबांनी जेव्हा हिला विचारलं तेव्हा मी करणार नाही असं हिला स्पष्टपणे सांगता आलं नाही का? लगेच नंदी बैलासारखी मान हलवली. आगाऊ कुठली. अद्वैत सुद्धा आता हॉलमध्ये बसण्यासाठी जातो. त्याच वेळी जिन्यावरनं नैना आणि राहुल दोघंही खाली येत असतात. आता नैनाचा ड्रामा सुरू असतो. राहुललाही याबद्दल काही माहीत नसतं. राहुल फक्त ऐकून घेत असतो. मग नैना राहुलला म्हणत असते, मुद्दाम ऐकवणूक करत असते की राहुल, अरे असं कसं काय म्हणू शकतोस तू मला माझे पर्सनल एक्सपेन्सेस द्यायलाच हवे. आता मी प्रेग्नंट आहे. बरं मला एक गोष्ट सांग की या पूर्ण महिन्यात तू मला विचारलेस का की तुला स्वतःचे काही खर्च आहेत का, तुला काही हवंय का? आणि काय रे राहुल, मी माझ्यासाठी पैसे मागतीये का? मी तुझ्याच होणाऱ्या बाळासाठी पैसे मागतीये ना? राहुल, अरे ट्राय टू अंडरस्टँड, मला खूप सारे पैसे लागतात. मी आता प्रेग्नेंट आहे, माझे मेडिसिन्स आहे, माझं खाणं पिणं आहे, टेस्ट आहे, हॉस्पिटल आहे, किती सारे खर्च लागतात मला. त्यावेळी आबा नैना आणि राहुलला म्हणतात की काय चाललंय तुमचं, कशाला भांडताय तुम्ही? नैना आबांना म्हणते की आबा मला तुम्हीच सांगा आता मी कुठून आणणारे पैसे? बघा ना, म्हणजे चांदेकरांच्या घरात राहून सुद्धा याने ही वेळ आणलीये माझ्यावर.
नैना ती खूपच बिचारी असल्याचं आव्हानत असते. कशा प्रकारे तिला घरात कुठलीही मदत केली जात नाही. तिचा नवरा चांदेकर असून सुद्धा त्याला तिची काहीच व्हॅल्यू नाही आहे. आणि मला माझे पर्सनल एक्सपेन्सेस सुद्धा भागवता येत नाही. मला माझ्या मनाने कुठली गोष्ट घेता येत नाही. एकदम बिचारी असल्याचा आव नैनाने आणलेला असतो. त्यामुळे आबांना दया येते आणि आबा नैनाला म्हणतात की नैना कशाला एवढं ओरडतीयस, बरं थांब एक काम करतो, मी सरोजला सांगतो की तुझ्या अकाउंटवर तुझ्या पर्सनल एक्सपेन्सेसचे पैसे पाठव म्हणून. नैना म्हणते की चालेल आबा. मग नैना आता राहुलकडे बघत असतो. राहुल सुद्धा शॉक असतो की ही नैना किती 420 आहे. म्हणजे आतापर्यंत मला जे जमलं नाही अगदी काही मिनिटात तिने जुळवून आणलं. मला जर माझे काही पर्सनल एक्सपेन्सेस भागवायचे असेल तर एकतर मला लबाडी करावी लागते नाहीतर चोरी करावी लागते. परंतु असं बोलून मात्र मला कधी पैसे भेटले नव्हते. ही नैना मात्र खूप 420 आहे. 2 मिनिटात तिने पैसे कमवले आणि तेही डायरेक्ट तिच्या अकाउंटवर, तेही कोणाला डाऊट न येता आणि सगळ्यांसमोर. त्याच वेळी सरोज आणि रजनी मस्तपैकी आवरून आता बाहेर निघालेले असतात. मग आबा म्हणतात की कुठे चाललात तुम्ही एवढं आवरून सावरून. तेव्हा रजनी म्हणते की अहो आबा, देवी आईची ओटी भरून ठेवलेली होती आणि अंबाबाईची सुद्धा भरली होती, तीच द्यायला चाललोय. आणि हो, येताना मंडळाच्या देव्या सुद्धा सजवलेल्या असतील ना, त्या सुद्धा बघून येतो. आबा म्हणतात की सगळ्या घरच्या बायकांनी एकत्र मिळून काहीतरी ठरवलंय हे बघून खरंच खूप बरं वाटलं. रोहिणी सुद्धा चाललेली असते. आता रोहिणी मुद्दामच म्हणते की नैना अगं तू पण चल आमच्या सोबत. म्हणजे एकंदरीत रोहिणीला हे दाखवायचं असतं की मी मात्र माझ्या सुनेला प्रत्येक गोष्टीचं फ्रीडम देते. माझ्या सुनेवर माझं खूप प्रेम आहे. मी तिला कुठल्याही प्रकारचं बंधन घालत नाही. त्यामुळे ती नैनाला म्हटलेली असते की नैना चल तू आमच्या सोबत. नैना म्हणते की चालेल. सरोज, रोहिणी, रजनी आणि नैना तिथून निघालेल्या असतात. तर राहुलही त्यांच्या मागे जात असतो. मग नैना राहुलला थोडा वेळ थांबवते. बाकीचे सर्वजण पुढे गेलेले असतात. नैना राहुलला म्हणते की राहुल बघितलंस मी आता काय केलं ते. यालाच म्हणतात की सिद्ध करणं आणि गेम खेळणं. राहुल म्हणतो की या सगळ्यातून तुला काय सिद्ध करायचं होतं. तेव्हा नैना म्हणते की अरे या सगळ्यातून मला हे सिद्ध करायचं होतं की बघ, मी तुला पूर्णपणे साथ देऊ शकते. मला सांग राहुल, तुला तुझ्या आयुष्यात काय करायचंय. तुला मस्तपैकी एखाद्याकडून पैसे लुबाडून तुझं लाईफ मात्र तुला आनंदात जगायचंय, बरोबर. राहुल म्हणतो की लुबाडून असं का म्हणतेस तू. नैना म्हणते की बरं बाबा, लुबाडून नाही, पैसे घेऊन, कोणाकडून तरी पैसे घेऊन तुला मात्र तुझं आयुष्य ऐटीत जगायचंय. अरे राहुल, मला तुला सांगण्याचा मुद्दा हाच आहे की अरे आपल्याला जर कोणाकडून पैसे घेऊन आपल्याला जर टाइमपासच करायचा आहे तर मग आपण कोणाकडून तरी पैसे घेऊन टाइमपास करू शकतो. तुझंही मत ते आहे आणि माझंही मत ते आहे. मलाही कुठल्या प्रकारची जबाबदारी आणि काम नकोय, तुलाही कुठल्या प्रकारची जबाबदारी आणि काम नकोय. आपल्याला आयुष्य मस्त टाइमपासमध्ये जगायचंय, मस्त ऐशो आरामात जगायचंय. आणि मग अरे आपल्या दोघांचे विचार जर एवढे जुळताय तर आपण दोघं एकत्र येऊन काम का नाही करू शकत. मग मला सांग की आपण दोघं एकमेकांशी का भांडतोय. अरे आपण जर दोघं एकत्र आलो तर खूप काही करू शकतो. राहुल, अरे तुझ्या हीच गोष्ट लक्षात येत नाही आणि तशीही मी तुझी ऑफिशियल बायको आहे. त्यामुळे मी माझा हात तुझ्या हातात दिलाय. आता उगाचच भांडत राहण्यापेक्षा, याला त्याला बोट दाखवण्यापेक्षा आपण एक काम करूया. तोच हात तू माझ्या हातामध्ये घे आणि आपण दोघंही मिळून एकत्र काम करूयात. राहुल आता नैनाच्या बोलण्याचा विचार करत असतो. तर सरोज, रजनी, नैना आणि रोहिणी सर्वजण आता देवी आईची ओटी भरण्यासाठी गेलेले असतात. परंतु फक्त कला गेलेली नसते, कारण कलाला कोणी म्हटलेलंच नसतं. कलाला त्यांनी नेलेलं नसतं. कलाला थोडंसं वाईटच वाटतं. तर आबा कलाला म्हणतात की हे बघ कला, तू वाईट वाटून घेऊ नकोस. पूर्वी काय व्हायचं, रजनी आणि सरोज दोघीही मंडळाच्या देवी बघायला जायच्या. पण मग काही वर्ष त्यांचं बंद झालं होतं. परंतु आता या वर्षापासून पुन्हा जायला लागल्यात. आबा म्हणतात की एका दृष्टीने हे बरंच झालं. बरं चल, मी आता यशवंताकडे जाऊन येतो. तेव्हा कला म्हणते की हो आजोबा ठीक आहे, परंतु जपून जा. आबा म्हणतात की अगं कसली काळजी करते, तसंही 2 गल्ल्या सोडूनच राहतो तो फक्त. अद्वैत म्हणतो की अहो आबा, मी ऑफिसला चाललोय, चला मी जाता जाता तुम्हाला सोडून देतो. आबा म्हणतात की अरे असं काय करतोयस. आता तू जर ऑफिसला गेलाय, घरात कोणीच नाहीये, तर ही कला एकटी घरामध्ये कशी काय राहणार. हे बघ अद्वैत, तुला जर काही महत्वाचं काम नसेल तर तू देखील घरातच थांब आणि तू माझी काळजी करू नको, मी जाईल एकटा. आणि तसंही यशवंताचं घर इथंच आहे ना, जाऊ शकतो मी एकटाच, नको काळजी करूस तू.
मग आबा तिथून निघून गेलेले असतात. आबांनी हे सगळं मुद्दाम केलेलं असतं. यशवंताकडे जाण्याचं फक्त नाटक असतं. खरं तर त्यांना कला आणि अद्वैतला एकत्र वेळ द्यायचा असतो, कारण घरातले बाकीचे सर्वजण तर गेलेले असतात आणि फक्त घरामध्ये राहिलेले असतात कला आणि अद्वैत. निदान कला आणि अद्वैत आता तरी एकत्र राहू शकतात. त्यांच्या दोघांमध्ये जे काही गैरसमज आहे ते मिटू शकतात याच वेळेत. म्हणून आबा आता स्वतः घरातून निघून गेलेले असतात. तर इकडे राहुल आणि नैना दोघंही अजून घराच्या बाहेर बोलतच असतात. नैना राहुलला म्हणत असते की राहुल, एकदा या गोष्टीचा विचार कर. बघ, मी तुला काय सांगते ते तुझ्या फायद्याचं आहे आणि माझ्याही फायद्याचं आहे. आपण दोघं एकत्र येऊन खूप पुढे जाऊ शकतो आणि आपल्या कामात यशस्वी होऊ शकतो. त्याच वेळी रोहिणी नैनाला आवाज देते की अगं नैना चल. तर नैना लगेचच तिथून निघून जाते. जाता जाता राहुलला ती पुन्हा सांगते की पुन्हा एकदा या गोष्टीचा नीट विचार कर. राहुल आता सुद्धा नैनाच्या बोलण्याचा विचार करू लागतो आणि म्हणतो की नाही, खरंय, ही जे बोलते ते खरंय. म्हणजे हिच्या बोलण्यात पॉइंट आहे. शेवटी आमच्या दोघांचा उद्देश एकच तर आहे की ते म्हणजे ऐशोआरामात जगणं, आणि तेही कुठली जबाबदारी आणि काम न करता. ते मात्र आम्हाला असं भेटू शकतं जर मी हिची साथ दिली तर. राहुल आता नैनाच्या बोलण्यात आलेला असतो. त्याचवेळी आबा तिथे येतात आणि राहुलच्या खांद्यावर हात ठेवतात. आबा राहुलला विचारतात की काय रे, तू अजून निघाला नाहीस का? राहुल म्हणतो की हो आबा, निघतोय आम्ही. आबा म्हणतात की बरं ठीक आहे, मग निघ आणि मलाही सोड जाता जाता. यशवंताच्या घरी चाललोय मी. आणि हो राहुल, एक गोष्ट लक्षात ठेव की ह्या नैनाच्या सारख्या सारख्या कंप्लेंट यायला नकोय. मग राहुल आणि आबा आता दोघंही तिथून निघून जातात. इकडे अद्वैत आणि कला दोघच जण आता घरामध्ये असतात. तर अद्वैत मात्र फार चिडचिड करत असतो आणि येरझरे मारत असतो. तेव्हा कला अद्वैतला म्हणत असते की अरे अद्वैत, चिडचिड करू नकोस. हे बघ अद्वैत, एक गोष्ट लक्षात घे की आपल्या घरात नाही, म्हणजे तुझ्या घरात देवी आईचा उत्सव सुरू आहे. त्यामुळे आता उगाच चिडचिड करत बसू नकोस. जे काय आहे ते डायरेक्टली बोलून टाक ना. बघ, मला माहिती आहे की आजोबांनी मला देवी आईच्या उत्सवाचं काम दिलंय आणि ती गोष्ट तुला अजिबात आवडलेली नाहीये. त्यामुळे जे काही आहे ना ते स्पष्टपणे बोल. आता खरं म्हणजे अद्वैतला कलाशी बोलायचंच नसतं. त्यामुळे अद्वैत एक काम करतो. समोरच डायरी पडलेली असते आणि मग त्या डायरीवर तो लिहितो की तू आबांना का नाही सांगितलंस की मी नारळाच्या वड्या करणार नाही म्हणून? मला माहिती आहे आबा तुला काहीतरी सांगणार. त्या गोष्टीचं ॲडव्हान्टेज घेऊन मी सांगितलेल्या गोष्टीच्या अपोजिटच तू वागणार, असं त्या डायरीवर लिहत त्या डायरीचं पान फाडून तो कलाच्या हातामध्ये देतो. मग कलाला आता राग येतो. कला सुद्धा आता पेन घेते आणि त्याच डायरीच्या पानावर खाली लिहिते की मग तूच सांगायचं होतं आबांना की तू मला अट घातली होतीस म्हणून. आबांना तू स्पष्टपणे सांगायचं होतं की कला ही नारळाच्या वड्या करणारच नाही म्हणून. कला सुद्धा असं लिहून अद्वैतला दाखवते. मग अद्वैत पुन्हा पेन घेतो आणि मग पुन्हा त्या पेजवर लिहायला सुरुवात करतो की तू मूर्खात काढू नकोस किंवा मूर्खपणा करू नकोस. नारळाच्या वड्या तू करायचं नाही, हे फायनल आहे. आणि आता ही गोष्ट तू आबांना सांगणार आहेस. मग कला सुद्धा अद्वैतला लिहून देते की चांदेकर, आबांना जे योग्य वाटलं ते आबांनी मला सांगितलं. आता तुला जे वाटतंय, म्हणजे मी वड्या करू नये किंवा देवी आईच्या उत्सवात सहभागी होऊ नये किंवा अजून काही, ते तू आजोबांना सांग. कारण तूच मला सांगितलं आहे की मी बोलायचं नाही म्हणून. मग मी सुद्धा मला जी सूचना दिली जाते ती ऐकणार. आणि आजोबांनी मला वड्या करायला सांगितल्या आहे तर त्या मी करणार. आणि आता यातून मार्ग कसा काढायचा हे फक्त तू ठरव. त्याने देखील असं अद्वैतला लिहून दिलेलं असतं. अद्वैत कलाला लिहून देतो की ठीक आहे, नारळाच्या वड्या मी बनवेल, तू फक्त मला इन्स्ट्रक्ट कर की नारळाच्या वड्या कशा बनवायच्या ते. फक्त महत्वाचं म्हणजे तू त्याला हातही लावायचा नाहीस. मग कला सुद्धा अद्वैतला लिहून पाठवते की चालेल, मान्य आहे अद्वैत साहेब. आता कला आणि अद्वैतमध्ये ही गोष्ट फायनल झालेली असते. म्हणजे अद्वैतने आधी कलाला सांगितलेलं असतं की तू माझ्याशी बोलायचं नाही. कला त्याचं पालन करत असते. नंतर अद्वैतने सांगितलेलं असतं की देवी आईच्या उत्सवामध्ये तू कुठल्याही प्रकारचा सहभाग घ्यायचा नाही. परंतु आबांनी मात्र भाविकांना प्रसाद देण्यासाठी कलालाच सांगितलेलं असतं आणि प्रसाद बनवण्याची जबाबदारी सुद्धा कलावर दिलेली असते. त्यामुळे कलाला नारळाच्या वड्या बनवायच्या असतात. परंतु अद्वैतचं म्हणणं असं असतं की तू नारळाच्या वड्या बनवायच्या नाहीस, कारण तू आमच्या घरातला कुठलाही भाग नाहीयेस आणि तुला देवी आईच्या उत्सवामध्ये सहभागी होण्याची काही गरज नाहीये.
त्यामुळे कलाने सुद्धा आता ठामपणे अद्वैतला सांगितलेलं असतं की ठीक आहे, मी नारळाच्या वड्या नाही बनवणार, यावर जर तुझ्याकडे दुसरा काही उपाय असला तर तू तो कर आणि मला सांग की काय करायचं आहे. तू जसं सांगशील तसं मी करेल, फक्त नारळाच्या वड्या झाल्या पाहिजे आणि आबांचा शब्द पाळला गेला पाहिजे. त्यामुळे अद्वैत तिला म्हटलेलं असतं की ठीक आहे, मग तू मला सांग की नारळाच्या वड्या कशा बनवायच्या ते, आणि त्या पद्धतीने मी माझं काम करतो. कला आणि अद्वैत दोघांमध्ये आता हे डिस्कशन झालेलं असतं आणि हे फायनल असतं. आता अद्वैत स्वतः नारळाच्या वड्या बनवणार असतो आणि कला त्याला सांगणार असते, परंतु कलाला बोलायचं नसतं, ही अद्वैतने आड घातलेली असते. त्यामुळे कला आता अद्वैतला लिहून देते, नारळाच्या वड्या कशा करायच्या हे मला तुला सांगण्यासाठी मला तुझ्याशी बोलावं तर लागेल, कमी लिही आणि इन्स्ट्रक्शन दे, असं अद्वैतने तिला लिहून दिलेलं असतं. कला तर डोक्यालाच हात लावते की आता न बोलता आणि ह्याला इन्स्ट्रक्शन लिहून देता देता हा काही कुकिंगमध्ये एक्सपर्ट वगैरे आहे का की याला मी लिहून दिलं, याला जर मी कृती करायला सांगितली तर हा जशाच तशी कृती करेल. हा अद्वैत चांदेकर म्हणजे ना अगदी अशक्य आहे, अगदी स्वतःला काहीतरी समजत असतो. अगदी अद्वैत कलाचं काही म्हणणंच ऐकून घेत नसतो. कलाला खूप राग येतो की आता याला मी इन्स्ट्रक्ट पण करायचं आणि याच्यासोबत मी काही बोलायचंही नाही, आता मी हे कसं काय करू शकते. परंतु तरी सुद्धा ती अद्वैतचं ऐकते. मग अद्वैत हा किचनमध्ये गेलेला असतो. कला सुद्धा किचनमध्ये येते. कला अद्वैतला आता इशारे करून सांगत असते की असं असं करायचं, तसं तसं करायचं. अद्वैतही कलाला इशारे करून सांगत असतो. आता कलाचे इशारे अद्वैतला कळत नसतात आणि अद्वैतचे इशारे कलाला कळत नसतात. दोघंही कन्फ्यूज असतात. कला जे काही बोलत असते अद्वैतला समजण्याचाही मार्ग नसतो, कारण मुळात म्हणजे कलाने अद्वैतला सांगितलं जरी की असं असं तुला करायचंय, आता तुला हे घ्यायचंय, मग नंतर तुला याच्यामध्ये हे मिक्स करायचंय, तर अद्वैतला पहिल्यांदा त्या गोष्टींचे नावं तर माहीत पाहिजे की याला हे म्हणतात किचनमध्ये, त्याला ते म्हणतात. अद्वैतची इथून पासून सुरुवात असते आणि तरी त्याची इच्छा अशी असते की कलाने मला इन्स्ट्रक्ट करावं आणि लिहून द्यावं आणि मला न बोलता सगळं काही सांगावं. शेवटी कला मात्र अद्वैतला सांगून सांगून कंटाळलेली असते. म्हणजे ती खाणाखुणा करून अद्वैतला सांगत असते. अद्वैतला काही कळत नसतं. शेवटी अद्वैतच बोलून देतो की आता तोंडाने सांग ना जे काही काय सांगायचे ते, असं काय सांगतेस मला. कला म्हणते की अच्छा, म्हणजे मी तोंडाने सांगितलेलं चालणार आहे का, मग आधी सांगायचं होतं ना, तुला असं चालेल बोलली होती ना, तुला नाही जमणार ही सगळी गोष्ट. किचन मधलं माहीत तर काही नाही, परंतु ॲटिट्यूड असं दाखवायचा ना की काही शेफ वगैरेच आहेस की काय. मग कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, मी आता तुला बोललेली चालणार आहे का. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, तात्पुरतं बोललेलं चालेल मला. कला म्हणते की हे बघ चांदेकर, मी तुला जर मदत केली तर ती गोष्ट तुला चालणार नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं एवढं सगळं तुला झेपणारही नाहीये. मला सांग काय करावं लागेल, काय करायचं आता. अद्वैत लगेचच अंजू आणि आनंदला आवाज देतो आणि कलाला तो सांगतो की चल लवकरात लवकर करायला सुरुवात कर आणि योर्स टाइम स्टार्ट नाव. कला म्हणते की एक्सक्यूज मी, टाइम स्टार्ट नाव म्हणजे ही काय स्पर्धा वगैरे सुरू आहे का इथे. अद्वैत कलाला म्हणतो की गप्प बस, माझी आणि तुझ्यासोबत स्पर्धा, माझी तुझ्यासोबत स्पर्धा कधी असू शकत नाही, त्यासाठी लेवलचं माणूस पाहिजे. कला म्हणते की हो बस झालं. तसंही आता पुढे काय होणार आहे ना आणि पुढे तू काय बोलणार आहे हा निबंधच्या निबंध मला पाठ आहे. मग आता तुझा निबंध जर बोलून झाला असेल तर वळूयात का आपण वड्यांकडे. अद्वैत म्हणतो की ठीक आहे वळूयात. आणि असं म्हणत चक्क अद्वैत जागेवरून वळतो, कारण त्याला असं वाटतं की कला असं म्हटली वड्यांकडे वळायचंय म्हणून. शब्दशः अर्थ अद्वैत प्रत्येक गोष्टीमध्ये घेत असतो. त्यामुळे कलाला खूप राग येत असतो आणि कला रागानेच अद्वैतकडे बघत असते. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला आणि अद्वैत दोघंही आता किचनमध्ये नारळाच्या वड्या बनवत असतात. त्यांच्या मदतीला आनंद आणि अंजू सुद्धा असतात. कला अद्वैत दोघंही आता मस्त पद्धतीने नारळाच्या वड्या बनवत असतात. कला अद्वैतला इन्स्ट्रक्ट करत असते. कला अद्वैतला सांगत असते की अद्वैत आता असं कर, हे तसं कर, आणि अद्वैत सुद्धा कलाने सांगितल्याप्रमाणे सगळ्या कृती करत असतो आणि अगदी व्यवस्थितपणे तो कलाला फॉलो करत असतो. अद्वैतने छान अशा फायनली नारळाच्या वड्या बनवण्यासाठी सुरुवात केलेली असते. जेव्हा तो मिश्रण हलवत असतो त्यावेळी काही मिश्रण त्याच्या हातावर पडतं आणि त्याचा हात भासतामध्ये नेमका मोठा चमचा असतो ज्याने तो हलवत असतो. त्याचा हात बिझी असल्यामुळे कला आता तिच्या पदराने हळूच ते मिश्रण बाजूला करते आणि अद्वैतच्या हातावरती फुंकर घालत असते. तेव्हा अद्वैतही कलाकडे बघत असतो. त्यानंतर कला आणि अद्वैत खूप छान पद्धतीने त्या नारळाच्या वड्या बनवतात. नारळाच्या वड्या बनून झाल्यावर एका ट्रे मध्ये ते मिश्रण सेट करायला ठेवतात आणि मग अद्वैत डायनिंग टेबलवर त्या नारळाच्या वड्या पाडत असतो.
अद्वैत जेव्हा नारळाच्या वड्या पाडत असतो त्याच वेळी नेमकं घरातले सर्वजण तिथे येतात आणि सरोज बघते की अद्वैत किचनमध्ये आणि किचनमधली कामं अद्वैत करतोय, नारळाच्या वड्या वगैरे करतोय. सरोजचा माथा ठणकतो. मग सरोज चिडते आणि कलाला म्हणत असते की ए मुली, तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही? तू माझ्या अद्वैतला कामाला लावलंस, तू त्याला अशी कामं देतीयस. आबा जेव्हा हे सर्व बघतात तेव्हा आबांना मात्र प्रचंड आनंद झालेला असतो. आबा म्हणतात की वा वा वा, मी कलाला तिच्या हाताने प्रसाद बनवायला सांगितला होता, परंतु कलाने तर प्रसाद बनवलाय, परंतु अद्वैतने सुद्धा बनवलाय. मस्त जोडीने तुम्ही दोघांनी प्रसाद केलाय. पण सरोजचं म्हणणं असतं की नाही, तू माझ्या अद्वैतला कामाला लावलंस आणि तू माझ्या अद्वैतकडनं आता काहीही कामं करून घ्यायला लागलीये. त्यामुळे कलाला अजिबात हे सहन होत नसतं. कला आता सरोजला स्पष्टपणे सांगते की हे बघा सरोज मॅडम, मी त्याला ह्या सगळ्या कामाला लावलेलं नाहीये. त्याने मला अट घातली होती की मी कुठलाही प्रकारचा प्रसाद बनवायचा नाही आणि देवी आईच्या उत्सवामध्ये सहभागी व्हायचं नाही. आणि त्यानेच मला सांगितलं की माझा उत्सवाशी काही संबंध नाहीये म्हणून, आणि म्हणूनच मला हे सगळं करावं लागलं. त्यामुळे अद्वैतने सुचवलं होतं की तो आता देवी आईच्या प्रसादाच्या वड्या बनवणार आणि मी त्याला इन्स्ट्रक्ट करणार, आणि त्यामुळे अद्वैत हे सगळं काम करत होता. आता कलाने सगळ्यांना सगळं काही खरं खरं सांगून टाकलेलं असतं. त्यामुळे आबांना आता अद्वैतचा राग आलेला असतो. तर सरोज सुद्धा कलाकडे बघत असते. कलाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तुम्हाला जे काही दिसलंय आणि ज्यामुळे तुम्ही मला एवढं सगळं बोलताय, तर माझी या सगळ्यामध्ये काहीच चूक नाहीये. मग मी फुकटचं का तुमचं ऐकून घ्यायचं? तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की कला आणि अद्वैत कधी दोघं जण एकत्र येतील? सर्वजण याच गोष्टीची वाट बघताय की दोघांमध्ये प्रेम कधी होईल, कोणाला कोणावर पहिल्यांदा प्रेम होईल, आणि या सगळ्या गोष्टी मालिकेत कधी दाखवण्यात येतील. आता 1 वर्ष उलटून गेलंय, 1 वर्ष झालंय, तरी सुद्धा ते दोघं जण अजून भांडतातच आहेत. तर त्या दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर कधी फुटेल हे बघणं खरंच खूप रंजक ठरणार आहे. परंतु ते कधी दाखवणार आहे याची माझ्यासोबत सर्वजण वाट बघताय. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. आणि हो, उद्याचा ट्विस्ट एपिसोड बघायला अजिबात विसरू नका, कारण ह्याच टाइमला उद्याचा ट्विस्ट एपिसोड सुद्धा अपलोड होणार आहे. आणि उद्या परत आपण धमाकेदार असा ट्विस्ट घेऊन येणार आहोत, त्यामुळे तो नक्की बघा. थँक्यू सो मच.